डेक्कन परिसरातील वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर येथील नागरिक आणि शिवाजीनगर नागरी कृती समिती यांच्या वतीने डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये सुरक्षेबाबत निवेदन देण्यात आले। सद्यस्थितीत घरफोड्यांचे आणि चोऱ्यांचे वाढते प्रमाण पाहता स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। डेक्कन सारख्या मध्यवर्ती ठिकाणी सुद्धा अशा अनुचित घटनांच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिक धास्तावले आहेत। मात्र पोलीस यंत्रणा या प्रकारात काहीशी अपयशी ठरत असल्याचं नागरिकांनी व्यक्त केलं। मात्र याच पोलीस दलास पोलीस मित्र म्हणून मदत करण्यास देखील नागरिकांनी तयारी दर्शवली आहे। शिवाजीनगर नागरी कृती समितीच्या वतीने डेक्कन येथील गुडलक चौकात या प्रश्नाबाबत निदर्शने करण्यात येणार होती। मात्र पोलिसांनी या आंदोलनास परवानगी दिली नाही। पण 15 दिवसात जर काही प्रगती दिसली नाही तर मात्र पोलिसांविरुद्ध आणि शासनाविरुद्ध आंदोलन करणार असल्याचं शिवाजीनगर नागरी कृती समितीचे अध्यक्ष अजय दुधाणे यांनी सांगितलं। गस्त यांची जी होती ती 11:30 ते 12:30च्या दरम्यान होत असते। आम्ही त्यांना आता तेच सांगितले की हा गस्तीचा टाईम जो आहे हा ही वेळ वाढवावी। 2:30 ते 3च्या दरम्यान साधारणपणे घरफोड्या होत आहेत। 3:30 4च्या आसपास घरफोड्या होत आहेत आणि एकाच वेळी एका बिल्डिंगमधले 3 फ्लॅट फोडले गेले। पहिल्या एका फ्लॅटमध्ये काही नाही मिळालं तरी तो फ्लॅट रिपीटेडली फोडला जातो। याच्यामध्ये काहीतरी वेगळं चित्र आम्हाला जाणवते, म्हणून आम्ही हे आंदोलन करण्यात आहे। बरं, याबरोबरच नागरिकांमध्ये जे तिथल्या स्थानिक नागरिकांमध्ये जे दहशतीचं आणि भीतीचं वातावरण पसरलेलं आहे ते म्हणजे असं की आज बंद फ्लॅट हे फोडतायत, उद्या दरवाजा वाजवून फ्लॅट फोडतील। परवा दिवशी असंच एक हे घडलं आणि त्यावेळेस त्या ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला सांगितलं की आमच्या फ्लॅटचा बाहेरनं दरवाजा लावला गेला होता। त्यामुळे त्यांच्यामध्ये इतकं भीतीचं वातावरण होतं की त्यांची दोन्ही मुलं बाहेर असतात आणि जर त्यांचं जीवानिशी काही झालं तर बरं वाईट होऊ नये यासाठी आम्ही हे आंदोलन करायला भाग पाडलेले आहे। आणि इथल्या सगळ्या नागरिकांना आम्ही याचं आवाहन केलं होतं, पण नागरिक जमेपर्यंतच यांनी आमच्यावर कारवाई केली। निश्चितपणे 15 दिवसाचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे 15 दिवसामध्ये काहीतरी कारवाई वाढवा, गस्त वाढवा। ही जर वाढवली नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करणार आहोत। आता नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी सुद्धा घेणं गरजेचं आहे आणि यासाठी आम्ही पोलीस आणि आमच्या इथला जो सोसायटी वर्ग आहे किंवा जो नागरिक वर्ग आहे या नागरिकांची एक आम्ही मीटिंग लावणार आहोत आणि त्या मीटिंगमध्ये नागरिकांना सुद्धा त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणार आहोत की जेवढं पोलिसांवर आपण हे ठेवतो, पोलिसांची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी नागरिकांची देखील आहे की त्यांनी पण त्यांच्या बिल्डिंगमध्ये इमारतीमध्ये वॉचमन असावा, CCTV कॅमेरे असावेत आणि संरक्षणाची यंत्रणा पूर्णपणे राबवली गेली पाहिजे, जेणेकरून तपास यंत्रणेला जर चोरी झाली तर तपास यंत्रणेला त्याचा फायदा उठवू शकतो आपण।